मध्य भारतातील ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढत असून शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। रब्बी पिकांमधील कांदा, गहू, लसूण, चारा पिकं रोगांच्या विळख्यात अडकले आहेत। त्यामुळे उत्पादन खर्च वाढणार असून उत्पन्न घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे। नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे। गेल्या 2 दिवसांपासून वातावरण सतत ढगाळ राहिल्यानं रब्बी हंगामातील पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढत दिसत आहे। मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम पूर्णतः वाया गेला होता। त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाकडून मोठ्या अपेक्षा ठेवल्या होत्या। मात्र आता ढगाळ हवामानामुळे रब्बी हंगामावरही संकट ओढावले आहे। तालुक्यात सर्वत्र मुबलक पाणी उपलब्ध असल्यानं कांदा, गहू, हरभरा, लसूण तसेच चारा पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली होती। अनुकूल हवामानामुळे ही पिकं चांगल्या स्थितीत होती। मात्र मागील महिन्यात अचानक हवामान बदलून धुकं व ढगाळ वातावरण तयार झाल्यानं पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला। महागड्या औषधांची फवारणी व खतांचा वापर करून शेतकऱ्यांनी पिके वाचवण्याचा प्रयत्न केला, तरी देखील गेल्या 2 दिवसांपासून पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण झाल्यानं शेतकऱ्यांसमोर नवं संकट उभं झालं आहे। विशेषतः गावरान कांदा, गहू, हरभरा, लसूण आणि चारा पिकं रोगांच्या विळख्यात सापडली असून उत्पादन खर्च वाढणारा आणि उत्पन्न घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। खरीप हंगामातील नुकसान भरून काढण्याची अपेक्षा रब्बी हंगामावर होती। मात्र बदलत्या हवामानामुळे बळीराजा पुन्हा एकदा चिंतेत सापडला असून संपूर्ण तालुक्यात शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे।